नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आता आपण ज्या विषयावरची चर्चा करणार आहोत ते आहे सत्य आणि सत्याची तपासणी करणे. मित्रमैत्रिणींनो, आज सत्य आणि असत्य इतके चांगले मिसळलेले आहे की कधी कधी ते स्पष्टपणे वेगळे करणे कठीण जाते. एक अतिशय सामान्य उदाहरण म्हणजे व्यावसायिक, राजकीय किंवा वैचारिक प्रचार. आपल्या समोर सादर केलेल्या गोष्टीतून सत्य वेगळे करणे किती कठीण जाते याचा अनुभव घेण्यासाठी या सत्रानंतर एक तुम्हाला कृती करायची आहे. थोडक्यात मी तुम्हाला ही कृती सांगते. तुम्हाला काही न्यूजपेपरमधनं म्हणजे वृत्तपत्रामधनं किंवा सोशल मीडियाची अशी एखादी जाहिरात घ्यायची आहे आणि त्या जाहिरातीचं विश्लेषण करायचं आहे. पण ही विश्लेषण करताना काही प्रश्न तुम्हाला दिले गेलेले आहेत, जे तुम्हाला कृती जिथे दिलेली आहे तिथे ते प्रश्न तुम्हाला सापडतील. तर या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत आणि त्याप्रमाणे या जाहिरातीचं विश्लेषण करायचं आहे. या मागचा उद्देश काय आहे की जे सत्य आणि असत्य आहे ते किती शिताफीने मिसळलेलं असतं हल्ली आणि आपल्याला ते दूर करता येत नाही हे आपल्याला शिकायला त्या कृतीमधनं मिळणार आहे. तर ही कृती तुम्ही नक्की करा आणि त्याचे जे काही तुम्हाला सूचना दिलेल्या असतील त्याचं पालन करून ते तुम्ही सबमिट करायचं आहे. आता आणखीन एक गोष्ट आपण बघणार आहोत. सत्य शोधण्यात मुख्य अडथळा म्हणजे अंधानुकरण, असं या गोष्टीचं नाव आहे. या गोष्टीत अंधानुकरणामुळे एका व्यापाराचे कसे नुकसान झाले ते सांगितले आहे. ही गोष्ट खूप मजेदार आहे. चला तर मग आपण ही ऐकूया. एक सुफी ज्याने आपले गाढव गमावले. एक दरवेश व्यापारी सलग अनेक दिवस प्रवास करत असे. तो ज्या शहरांमधून आणि खेड्यांमधून जात असे तिथे त्याच्या मालाची खरेदी विक्री करत असे. प्रदीर्घ प्रवासानंतर एका रात्री तो वाळवंटाच्या काठावर असलेल्या एका दुर्गम गावात पोहोचला. दरवेशांच्या प्रथेप्रमाणे त्यांनी रात्र घालवण्यासाठी जवळचे एक सुफी घर होते ते त्यांनी शोधले आणि मग त्यांनी तिथे राहण्याचा निश्चय केला. जागा सापडल्यावर त्याने त्याच्या थकलेल्या गाढवाला विश्रांती मिळावी म्हणून थेट तबेल्यात नेले. त्या गाढवाने दिवसभर माल वाहून नेला होता. तो खरंच दमला होता. दरवेश त्याच्यासाठी भरपूर पाणी आणि चारा घेऊन आला. जनावराला कुठलीही कमतरता भासत नाही ना याची त्याने खात्री करून घेतली. त्याचे गाढव चांगल्या स्थितीत राहावे म्हणून त्याने तबेला सांभाळत असलेल्या मुलाला थोडे पैसे पण दिले आणि म्हणाला, काळजी घे हा जरा ह्याची. सुफी सदनात राहणारे इतर दरवेश बहुतेक गरीब आणि उपाशी मजूर होते. सवयीने त्यांची अंतःकरणे पापाच्या मार्गावर जात असत. तबेल्यात नवख्याचे गाढव असल्याचे लक्षात येताच त्यांनी अचानक समोर आलेल्या नशिबाचा फायदा उठवायचं ठरवलं. मालकाच्या नकळत त्यांनी ते गाढव त्याच रात्री निघालेल्या दुसऱ्या पाहुण्याला विकून टाकलं आणि संध्याकाळी अन्न आणि मेणबत्त्या विकत घेण्यासाठी पैसे खर्च करून टाकले. त्यांनी जेवण तयार करायला सुरुवात केली तेव्हा सर्व पुरुष उत्तरोत्तर अधिकच उत्साही झाले. आज रात्री सर्व काही एका भव्य मेजवानीसाठी तयार आहे याचा त्यांना आनंद झाला. त्यांनी गाढवाच्या मालकाप्रती पुष्कळ सौजन्य दाखवले. त्याला वारंवार नमस्कार केला, त्याचं स्वागत केलं. दरम्यान आपापसात मात्र शांतपणे यापुढे त्यांना अन्नासाठी एक तुकडा भीक मागण्याची गरज नाही आणि येत्या काही दिवसात संसाधनांच्या कमतरतेमुळे उपाशी राहावे लागणार नाही याबाबत मात्र ते एकमेकांमध्ये आनंद साजरा करत राहिले. दुसऱ्या बाजूला त्या संध्याकाळी सुफी सदनात महान आणि उदार सुफींच्या सहवासात चविष्ट जेवणाचा आनंद घेण्यास त्याला संधी मिळाली म्हणून मालक स्वतःला भाग्यवान समजत होता. आता त्या बिचाराला काय माहित होतं काय होतंय. थोड्या वेळाने जेवण वाढले गेले आणि सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणावर ताव मारला. जेवण संपल्यानंतर लगेचच पुरुषांनी समा म्हणजे सुफींचे एक आध्यात्मिक चक्र नृत्य असते ते सुरू केले. त्यांच्या पायाखालची धूळ उडाली. स्वयंपाकाच्या धुरात मिसळत गूढ वातावरण तयार झाले. ते सुफी गाणी गात होते आणि नाचत होते. त्यांचे हात आकाशाकडे उंचावले गेले. गोल गोल चक्रा मारत आधी पाय आपटत आणि नंतर त्यांनी जमिनीवर लोटांगण घालायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या अंगरख्याने जमीन साफ व्हायला लागली. जसा जसा समाचा वेग वाढू लागला तसतसे संगीतकारांनी ताल धरला आणि उत्साहाने गायला सुरुवात केली. गाढव गेले गाढव गेले. हातात आकाशाकडे उंचावून इतर सर्व लोक त्यांच्या सोबत गायला लागले. गाढव गेले गाढव गेले. गाढवाच्या मालकाला हे सर्व त्याच्या गाढवाबद्दल गाणे गात आहेत
हे माहीत नव्हते. आणि तो सुद्धा या गाण्यात अतिशय उत्कटतेने सामील झाला आणि गायला लागला, गाढव गेले गाढव गेले. हा समारंभ जो होता तो बराच काळ सुरू होता आणि अगदी पहाटेपर्यंत चालला. सूर्योदयाच्या वेळी इतर पुरुष एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेऊन अगदी त्यांच्या स्वतंत्र मार्गाने एक एक करून निघून गेले. गाढवाच्या मालकाने त्याच्या कपड्यांवरील धूळ पुसली आणि आपले सामान गोळा केले आणि दुसऱ्या कामाच्या दिवसासाठी तो अगदी तयार झाला. त्याच्याशी नवीन ओळख झालेल्या दरविश मित्रांबरोबर निघण्यासाठी तो घाईघाईने तबेल्याकडे गेला. पण त्याला त्याचा 4 पायांचा साथीदार दिसलाच नाही. कदाचित तबेला सांभाळत असलेला मुलगा प्राण्याला पाणी पाजायला ओढ्यावर घेऊन गेला असेल. कदाचित आदल्या रात्री त्याला पुरेसे पाणी मिळाले नसेल. जेव्हा तो तरुण मुलगा शेवटी दिसला तेव्हा मालकाने त्याला त्याच्या गाढवाचा ठावठिकाणा विचारला. तो मुलगा गोंधळला आणि म्हणाला, तुम्ही कशाबद्दल बोलताय? मला काहीच कल्पना नाही. मालक आता मात्र संतापला आणि त्याने त्याचा गळा पकडून जीवे मारण्याची धमकी दिली. तो ओरडला, मी माझ्या गाढवाला काल रात्री तुझ्याकडे सोडले होते. तुला त्याची काळजी घ्यायची होती. मला सबब सांगण्याची हिंमत करू नकोस. पटकन जा, त्याला माझ्याकडे घेऊन ये, नाहीतर मी तुला थेट त्या अधिकाऱ्यांकडे घेऊन जाईल, त्याने धमकी दिली. मी दरवेशी समोर हातबल झालो होतो, मुलाने कबूल केले. मला माझ्या जीवाची भीती वाटत होती. त्यांनी तुमचे गाढव विकले आणि ते पैसे काल रात्री मेजवानीसाठी वापरले. आता भुकेल्या माणसाच्या समूहाला भाकरी देणे म्हणजे ते रानकुत्रे असतात त्यांच्या टोळीसमोर हडकुळ्या मांजरीला फेकण्यासारखी आहे, नाही का? परिस्थितीकडे अगदी तात्विक दृष्ट्या पाहण्याचा प्रयत्न करत तो छोटा मुलगा उत्तरला. त्यावर मालक म्हणाला, अरे समजा त्यांनी तुझ्याकडून बळजबरीने हिसकावून ते गाढव नेले, तर ते माझे गाढव चोरत असल्याची माहिती तुम्हाला देऊ शकला असतास की नाही? मी किमान गाढव परत विकत घेऊन शकलो असतो किंवा त्या उद्धट दरवेशांकडून माझे पैसे परत घेतले असते. आता ते प्रत्येक जण आपापल्या मार्गाने गेले आहेत. मी त्यांना कसे शोधणार? तू हा खूप मोठा अन्याय केला आहेस माझ्यावर, तो कुजबुजला. अहो, पण मी तुम्हाला अनेक वेळा सावध करण्याचा प्रयत्न केला. मी देवाची शपथ घेतो, तो मुलगा म्हणाला. परंतु तुमचा उत्साह त्यांच्या सर्वांपेक्षा जास्त होता. तुम्ही बाकीच्यांपेक्षा जास्त मोठ्याने गात होता, गाढव गेले गाढव गेले. मला वाटले की तुम्ही मंत्रमुग्ध झालात आणि अनेक रहस्यांचे जाणकार आहात आणि त्यामुळे नक्कीच त्यांना तुम्ही संमती दिली असेल. अरे, मी त्यांच्या उत्साहाने उत्तेजित झालो, दरविश डोके हलवत म्हणाला. पण मी त्यांचे अनुकरण करून मूर्ख ठरलो. अनुकरण केल्यामुळे माझा नाश झाला आहे. मी त्या अनुकरणाला 1000 वेळा धिक्कार करतो, कारण माझी ही जी नुकसान झालेलं आहे माझं, त्याची नुकसान भरपाई कधीही होणार नाही. प्रिय मित्रमैत्रिणींनो, सत्याचा शोध घेताना आपण इतरांचे आंधळेपणाने अनुकरण करू नये याची काळजी घेतली पाहिजे, कारण नाही तर सत्य आपल्या हाताशी लागणार नाही. धन्यवाद.